मुख्यमंत्री अजित पवारांकडून काका शरद पवार यांना टाळण्याचा प्रयत्न केला जातोय। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेकडे अजित पवारांनी पाठ फिरवली। विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे देखील या कार्यक्रमासाठी येणार होते, मात्र दोघांनीही इथे येणं टाळलं आणि त्यावरून रोहित पवारांनी शिंदेंसोबतच अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे। पाहूया। पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाठ फिरवली। खरं तर कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री आवर्जून सभेला हजेरी लावतात, कारण राज्यातील सहकारी साखर उद्योगाशी संबंधित ही महत्त्वाची संस्था आहे। तसंच शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे हयात अध्यक्ष आहेत। सरकारचे प्रतिनिधी म्हणून केवळ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते, मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे। मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे कार्यक्षम नसल्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला तरी कार्यक्षम राहावं लागत असेल, म्हणून एक मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री राजकीय दृष्टिकोनातून अख्ख्या महाराष्ट्रात फिरत असताना महाराष्ट्र कुणीतरी चालवावा या अनुषंगाने कदाचित दादा काम करत असावे आणि बाकी लोक काम नसेल करत असं वाटतं। रोहित पवारांनी गैरहजेरीवरून अजित पवारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला, तर सत्ताधारी शिवसेनेनं रोहित पवार यांच्यावर पलटवार केलाय। मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडे काय येतं म्हणावं, आता आम्हाला बोलायला रोहित पवारांनी लावू नये। अधिवेशन चालू असताना इतर वेळी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातले त्यांच्या आदर मुख्यमंत्री आमचे काम करत नाहीत, फडणवीस साहेब आमचे काम करत नाहीत, तर मग तुम्ही तुमची कामं घेऊन त्यांच्याकडे काय येता, काम न करणाऱ्या व्यक्तीकडे? त्यामुळं काम स्वतःचं असलं की यायचं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेला अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र ऐनवेळी त्यांनी सभेला दांडी मारली। अजित पवारांच्या या गैरहजेरीला राष्ट्रवादीतल्या फुटीची किनार असल्याची चर्चा आहे। अजितदादांना शरद पवार साहेबांच्या तोंडावर तोंड पडणं त्यांना संकोच होत असेल की आपण एवढं मोठं हे कांड केलं आणि आता पवार साहेबांच्या डोळ्याशी डोळा कसा आपण मिळवायचा, ते बहुतेक त्यांना संकोच वाटत असेल। जुलै महिन्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं, त्यानंतर त्यांनी खासगीत 3-4 वेळा शरद पवारांची भेट घेतली, मात्र पुण्यातील टिळक पुरस्कार वगळता काका पुतळ्यांनी सार्वजनिक मंचावर एकत्र येणं टाळलं। काही महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या साखर संघाच्या बैठकीला अजित पवारांनी दांडी मारली होती। आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।